नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी अपडेट बघणार आहोत जी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसवर आली आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, मी आधीच क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इंडिया बिकम्स फोर्थ लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी प्रोड्युसर विथ 257 गिगावॅट कॅपॅसिटी. प्रल्हाद जोशी. तर मित्रांनो, प्रल्हाद जोशी जे इंडियाचे न्यू अँड रिन्युएबल एनर्जीचे युनियन मिनिस्टर आहे, त्यांनी म्हटले आहे की इंडिया जगातील चौथा लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी प्रोड्युसर बनला आहे आणि इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी पोहोचली आहे 257 गिगा वॅट पर्यंत. तसेच मित्रांनो, इथे आपण बघू शकतो ट्यूजडेला इंडियाच्या न्यू अँड रिन्युएबल एनर्जीचे युनियन मिनिस्टर प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की जगातील चौथा लार्जेस्ट नेशन बनला आहे इंडिया इन टर्म्स ऑफ रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 257 गिगावॅट सोबत. आणि मित्रांनो, इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2014 मध्ये होती फक्त 81 गिगावॅट. म्हणजे मित्रांनो, 2014 ते 2025 या दरम्यान इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 3 फोल्ड म्हणजे 3 पटने वाढली आहे, असे मित्रांनो प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे. तसेच मित्रांनो, इंडियाचे न्यू अँड रिन्युएबल एनर्जीचे युनियन मिनिस्टर प्रल्हाद जोशी यांनी इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लिंगच्या 8th सेशन येथे ॲड्रेस करताना सांगितले की इंडियाची सोलर कॅपॅसिटी वाढून आता पोहोचली आहे 128 गिगा वॅटपर्यंत, जी 2014 मध्ये होती फक्त 2.8 गिगावॅट. आणि मित्रांनो, तुम्ही इथे कॅल्क्युलेशन बघू शकता की 2014 ते 2025 या कालावधीत इंडियाची सोलार कॅपॅसिटी किती पटने वाढली आहे. तसेच मित्रांनो, प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की इंडियाची सोलार मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी 2014 मध्ये होती फक्त 2 गिगावॅट, जी आता वाढून पोहोचली आहे 110 गिगा वॅटपर्यंत. तसेच मित्रांनो, प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की इंडियाची सोलार सेल्स मॅन्युफॅक्चरिंग वाढून पोहोचली आहे 27 गिगावॅटपर्यंत, जी पहिले होती म्हणजे 2014 मध्ये होती 0. आणि मित्रांनो, जर आपण इंडियाच्या RE म्हणजे रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीचा डेटा बघितला तर इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2014 मध्ये होती फक्त 81 गिगावॅट, जी करंटली वाढून पोहोचली आहे 257 गिगावॅट. म्हणजे मित्रांनो, 2014 ते 2025 या कालावधीत इंडियाचा रिन्युएबल एनर्जी बिझनेस जबरदस्तपणे वाढला आहे. आणि मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे आपली म्हणजे इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी 2030 पर्यंत वाढून 500 गिगावॅट करण्याची आणि 2047 पर्यंत इंडियाची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढून 1800 गिगावॅट करण्याची. म्हणजे मित्रांनो, इंडियाचा रिन्युएबल एनर्जी बिझनेस 2014 ते 2025 या कालावधीत जबरदस्तपणे वाढला आहे आणि तो पुढे सुद्धा जबरदस्तपणे वाढू शकतो या डेटावरून आपल्याला समजत आहे. कारण मित्रांनो, इंडियन गव्हर्नमेंटने रिन्युएबल एनर्जीला घेऊन 2030 आणि 2047ला घेऊन जबरदस्त 500 गिगावॅट आणि 1800 गिगावॅटचे टार्गेट सेट करून ठेवले आहे. म्हणून मित्रांनो, हा जो रिन्युएबल एनर्जीचा बिझनेस आहे हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. आणि मित्रांनो, जो फ्युचर ओरिएंटेड बिझनेस असतो तिथेच पैसे कमवण्याची जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होतात. तर चला मित्रांनो, आता आपण या अपडेटवरून कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण
जाणून घेऊया. अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.19%, DISची होल्डिंग आहे 16.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.29%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असते हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण JSW ग्रुपची दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.26%, FISची होल्डिंग आहे 12.12%, DISची होल्डिंग आहे 11.56% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.97%. आणि मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.27% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 11.60%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.44%, FISची होल्डिंग आहे 11.29%, DISची होल्डिंग आहे 2.98% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.30%. आणि मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. आणि मित्रांनो, इथे आपण बघू शकतो लेटेस्ट क्वार्टरमध्ये अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे 61.91% ने 62.43%. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर स्वतः आपली हिस्सेदारी वाढवतात त्या कंपनीसाठी हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण सुझलोन एनर्जी लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 11.73%, FISची होल्डिंग आहे 22.70%, DISची होल्डिंग आहे 10.14% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 55.40%. आणि मित्रांनो, सुझलोन एनर्जी लिमिटेडमध्ये सुद्धा प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण इरिडाला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, FISची होल्डिंग आहे 1.92%, DISची होल्डिंग आहे 2.57% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.75%. आणि मित्रांनो, इरिडामध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रल्हाद जोशी जे इंडियाची न्यू अँड रिन्युएबल एनर्जीचे युनियन मिनिस्टर आहे त्यांच्याकडून इंडियाच्या रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेतली आहे. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेतले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.